सर्वांशी बोलतो आणि त्याप्रमाणे आपण निर्णय घेऊ. धन्यवाद शशिकांत शिंदेजी. एमआयएमचे नेते वारिस पठाण आता आपल्यासोबत आहेत. वारिस पठाणजी, काँग्रेसने आता ठरवलंय की एमआयएम सोबत तुमच्यासोबत जायचं नाहीये येणाऱ्या निवडणुकांमध्ये. हे बघा, हे तिच्या लुकआउट आहे. हे आम्ही त्यांना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पण म्हटला होता की या एकत्र आम्ही अलायन्स मध्ये येतो आणि एकत्र मिळून आपण बीजेपीला हरवूया, कारण की सेक्युलर वोटरचा विभाजन न तिच्यामुळे. त्याच्यानंतर आपला एमएलएच्या निवडणुका आला त्यावेळी आम्ही म्हटलं होतं एकत्र या, आपण एकत्र येऊन त्याला पराभव करूया बीजेपीला, सेक्युलर वोटाचं विभाजन नाही. आता त्यांच्याचं म्हणणं आहे तर त्याचं म्हणणं आहे आम्ही तर निवडणूक लढणारच नाही. संविधानाने जितका अधिकार त्यानं दिला आहे निवडणुकीचा इतका आम्हाला पण दिलाय, पण आम्ही लढतात तर त्यावेळी ते लोक काय म्हणतात, बीजेपीच्या बी टीम आहे. आता असा म्हणू नका ना, आम्ही निवडणूक लढणारच ना. आम्हाला माहिती आहे पब्लिक आमच्या बरोबर आहे आणि आम्ही या निवडणूकमध्ये जे मुंबई कॉर्पोरेशनच्या असो किंवा महानगरपालिका ते काय ते म्हणतात सगळं जे काही इलेक्शन आहे ते इलेक्शन आम्ही लढणारच. तुम्ही आमच्या बरोबर या किंवा नको या, आम्ही तर इलेक्शन लढणार आणि मी पूर्ण पॉवरमध्ये इलेक्शन लढेल. त्याच्यानंतर हे लोक काय म्हणतात त्या सगळ्यांना माहित आहे ना. मी तुम्हाला आताच सांगतो, आम्ही जे लढणार निवडणुकी त्यावेळी त्या लोक सगळं येऊन तुमच्या माध्यमामध्ये सगळं करे सांगणार हे तर बीजेपीच्या बी टीम आहे हे ऐकून आमचे आता कान दुसायला लागले आहे, दुखायला लागले आता कान आमचे. काय तुम्ही म्हणता बी टीम म्हणा की झेड टीम म्हणा, आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही निवडणूक लढणार. तुम्ही एकत्र आलात तर बरंच जाईल, नाही तर आम्ही लढणार. जे लोक आपण आमच्यासाठी गठबंधनला आले येणारी इच्छा रखतात आम्ही त्याच्या बरोबर जायला इच्छुक आहोत. हे आमची पार्टीचे वरिष्ठ आहेत ते लोक बात करणार नंतर. पण अशा रीतीने लोक जे म्हणतात की नाही आम्ही नाही घेणार, तर आम्ही कोणाच्या रहम काय कोणाच्या यावर नाही आहे, आम्ही सिंपतीवर नाही आहे. आम्ही स्वतः संरक्षण आहे. आम्ही लढू शकताय ना चुनाव निवडणूक. जिंकलं आहे ना आम्ही महाराष्ट्रामध्ये. एकाच आमचं होतं महाराष्ट्रामध्ये एमपी आम्ही जिंकला ना. महाराष्ट्रामध्ये मुसलमानांना किती तिकीट दिली होती त्याने जरा विचारा ना. एमआयएम कोण असेल काँग्रेसच्या त्याला मुसलमानांना किती तिकीट त्याने दिली होती लोकसभेच्या निवडणुकीमध्ये? एकही नाही 48 मध्ये. तर याला एम्पॉवरमेंट करायचे नाही. त्यांना असं वाटतं की मायनॉरिटीचे वेट आहे आमच्या बापाची जागीर आहे, पण आम्ही निवडणुका लढणार. कोणी आला बरोबर तर बरं आहे, नाही तरी आम्ही लढणार आहे. धन्यवाद वारिस पठाणजी, आपण सविस्तरपणे भूमिका मांडली त्याच्याबद्दल. मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर आता आपल्यासोबत आहेत.